द ग्रेट, त्यामध्ये म्हणतो किंग ऑफ मॅसेडोनिया. त्याच्या आधारे आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहेत बघा. त्याच्याबद्दल भारतावरती सिकंदरनं स्वारी केली होती म्हणतात बघा. आणि इंडिया त्याच्या संदर्भात आपल्याला बघायचं. आणि इंडिया काय पद्धतीचं आपल्याला त्यानं काय भारतावरती आक्रमण केलं किंवा काय गोष्टी होत्या त्या बघायला पाहिजे बघा. इंडियन कॅम्पेन ऑफ द अलेक्झांडर द ग्रेट इन इंडिया बिगन 327 BC आपल्याला आलेला दिसतो. त्याच्याबद्दल आपल्याला काय काय माहिती आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी माहिती आहेत ते माहिती असणं किंवा त्याच्याबद्दलची नॉलेज असणं गरजेचं आहे. 1-2 क्वेश्चन त्यामध्ये विचारतात बघा. 1 ते 2 क्वेश्चन्स त्यातनं विचारले जातात बघा. मॅसेडोनियावरती परकीय आक्रमणे, त्यानंतर फॉरेन इन्व्हेजन बाय द पर्शियन ऑर द ग्रीक किंवा पर्शियन लोकांचे असणारे आक्रमण, याबद्दल आपल्याला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. किंवा एखाद्या वेळेस किंवा जे बॅटल ऑफ हिडॅस्पस म्हणतो आपण, की झेलम नदीच्या तीरावर झालेलं. हिडॅस्पस म्हणजे झेलम नदीला वापरलेला शब्द आहे बघा, हिडॅस्पस. परकीय आक्रमणे, त्यामध्ये पर्शियन आणि ग्रीक. पर्शियन आक्रमण त्यातलं पहिलं जे आहे बघा, पर्शियन आक्रमण. हे बघूया आपण आता कशा पद्धतीचे. मग मौर्याकडे आपल्याला जायचं. आज मे बी शेवटी मौर्यांकडे जाऊया किंवा नाही जमलं झालं तर मग सोमवारीच्या लेक्चरला जाऊया बघा. धाडसी आणि शौर्यशाली आर्याने सप्त सिंधू प्रदेश सोडून पूर्व भारत काबीज केला व इसवी पूर्व 6व्या शतकात गंगा यमुना त्यांच्या उपनद्यांचा प्रदेशात आर्यांची शक्तिशाली राज्य आपल्याला स्थापन झालेलं दिसते. सप्त सिंधू प्रदेशाकडे दुर्लक्ष होऊन तो संरक्षण दृष्ट्या म्हणजे काय त्याला प्रोटेक्शन आपल्याला कमी, त्यामुळे दुर्बल बनला. आणि पर्शियन ग्रीक आक्रमण त्यातनं काय म्हणतात त्याच्यावरती आक्रमण सुरुवात झालेली दिसतात. पर्शियन आक्रमण. पर्शिया व भारत याचे संबंध फार प्राचीन. पर्शियन म्हणजे इराणी लोक आर्य असून भारतातील आर्यांचे पूर्वज सुद्धा इराणमधूनच आले होते. त्यामुळे पर्शियन व भारतीय यांच्या कल्पनेबाहेरचे साम्य दिसते. आणि जास्त प्रमाणात त्यात साम्य असलेलं दिसतं. दोघांचे काही देवता, त्यांची नावे, त्यांची स्वप्ने, स्तवने सारखीच आहेत. तेव्हापासून पर्शिया भारत यांच्यात व्यापार वर्ग यामुळे निकट संबंध आपल्याला आलेला दिसतो. आता बघा आपल्याला आणखी एक पुस्तक आहे बघा, मी काय म्हटलं, हेमचंद्र रॉय चौधरीचं आहे बघा, प्राचीन भारताचा राजकीय इतिहास. या पुस्तकामध्ये पण आपल्याला काय माहिती मिळते का बघूया बघा. ह्या जे काही परकीय आक्रमण आहे ग्रीक आणि इराणियनचं आहे त्याच्याबद्दल बघूयात बघा. एक ट्रान्सलेशन केलेलं आहे कुठली बघा, डायमंड पब्लिकेशनने केलेलं आहे बघा. अनुवादक आहेत सदाशिव आठवले आणि डॉक्टर मधुसूदन बोपर्डीकर. म्हणजे आपल्याला याबद्दलचे इतिहासाचे असणाऱ्या अभ्यासकांनीच केलेलं हे ट्रान्सलेशन आहे. बघूया बघा त्याच्यात पण काय दिलेलं आहे, ह्यातल्या गोष्टी कोणत्या कोणत्या दिलेल्या आहेत किंवा आपल्याला सिलेबसमध्ये कसं त्या पद्धतीनं येऊ शकतं. पर्शियाचे सिंधूकडे काय म्हणता येईल की आगेकूच म्हणलेलं आहे बघा. पर्शियाची मॅसेडोनियाची आक्रमणे या टायटल खाली त्यांनी दिलेला शब्द आहे बघा. 200 काय म्हणता येईल की पर्शियाची ते असणारी काही आक्रमणे जी भारतात केलेली आहेत बघा. ते त्यात शब्दशः काय दिले बघा, पर्शियाची सिंधूकडे आगेकूच. त्यामध्ये काय भारताच्या अंतर्भागात राज्य गणराज्य हळूहळू मगध साम्राज्यात विलीन झाली होत असताना सध्याच्या पश्चिम पाकिस्तानासह वायव्य भारतातील राज्ये व गणराज्ये एका वेगळ्या प्रकारच्या स्थित्यंतरातून म्हणजे एका ट्रान्झिशनमधून जात होते. इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या पूर्वार्धात मध्य भारत स्थूलमानाने गंगा यमुनाचा दुवा औंध आणि जवळपासचा काही भाग पलीकडील उत्तरेकडील प्रदेश असणारा उत्तर म्हणजे नॉर्थ साईडचा असणारा जो प्रदेश त्याला उत्तरपद म्हणलेला आहे. पुढं भारताच्या इतर भागाप्रमाणे अनेक राज्यात आपल्याला विभागलेला होता. कंबोज, गांधार, मद्र ही त्यापैकी सर्वात महत्त्वाची राज्य आपल्याला असलेली दिसतात. युद्धखोर जमातींना एकत्र आणू शकणारा पूर्वेकडील उग्रसेन महापद्मसारखा अधिपती भारताच्या या भागात उदयास आलेला होता. कोणता? महापद्मानंद, नंद घराण्याचा असणारा राजा. स्वाभाविकपणे पर्शियामध्ये वाढीस असलेल्या लागलेल्या सामर्थ्यशाली अॅक्युमेनियन राजेशाहीचा तो एक भक्ष झाला किंवा त्याचे शिकार झालेला दिसतो. कोण?
नंदकरण. कुरुप किंवा सायरस, कुरुप किंवा सायरस त्यामध्ये काय म्हणतात, हा पर्शियाच्या साम्राज्य संस्थापकाने गेड्रोशियामधून भारतावरती स्वारी केल्याचे सांगण्यात आले. पण हे बघितलं बघा, पर्शियामधून सायरस, सायरस किती आहे बघा त्याचा कालखंड 558 558 to 530 BCE बिफोर ख्रिस्ट इरा. कुठून केला बघा त्यांनी भारतावरती, काय या पर्शियाच्या साम्राज्य संस्था गेड्रोशियामध्ये, गेड्रोशियामधून भारतावर स्वारी केलेली दिसते. गेड्रोशियामधून भारतावर स्वारी केल्याचे सांगण्यात येते. परंतु त्याला हे धाडस सोडावे लागले व फक्त 7 माणसासह तो त्यातून वाचला. म्हणजे काय त्याच्या अंगलूट आलेलं दिसतं बघा ते. परंतु काबूल खोऱ्यात तो अधिक यशस्वी झालेला दिसतो. प्रतिभा, गुड आफ्टरनून. प्रतिभा, प्रगती, रेश्मा. प्रतिभा काय अडचण आहे का बघा, काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. प्रगती आज रिझल्ट लागेल बघा, आज सेटचा रिझल्ट लागेल, MS सेटचा रिझल्ट लागेल बघा. MS सेट 2025चा आज निकाल लागेल. काय 2025 आज निकाल लागण्याची शक्यता त्यांनी सांगितलेलं, आजची डेट दिलेली आहे बघा. कधी अपलोड होईल बघा, एक चेक करत राहा, ज्याने दिलेलं आहे त्यांनी चेक करत राहा बघा. आपण एकदा चेक करून बघू आणि मग आपण त्याच्याकडे जाऊयात बघा. आपण एकदा चेक करू, जर काय आलेलं नसेल तर ठीक आहे, आलेलं असेल तर आपण त्याच्यावरती बघूयात बघा. आज रिझल्ट सांगितलेला आहे बघा, अजून आलेला नाही बघा, आपण बघूयात तरी पण. त्यामुळे आज बघत राहा, अजून काय अपडेट झालेलं नाही बघा, दिसत नाही अजून की डिक्लेअर म्हणून असं काय नाही. इथे नोटीस तर त्यासाठी झालेली आहे बघा की 30 जूनला तो रिझल्ट लागेल, आज रिझल्ट लागेल. त्याच्याबद्दलची नोटिफिकेशन त्याने ऑलरेडी टाकलेली आहे, किंवा त्यातले पब्लिक नोटीस म्हणतो आपण, ती टाकलेली आहे बघा. आज तो निकाल लागेल. आपण ते काय म्हणतात की ह्याच्यामध्ये बघूया, विथ मार्क किंवा विदाउट मार्क असं दोन्ही तुम्हाला बघता येऊ शकतो. तुम्ही आता याच्यानुसार जर बघितलं बघा, तिथं 2008 पासूनचे क्वेश्चन आहे माहितीत ना, रिझल्ट त्याच्यावर दिसतात बघा. 8 आहे, 9 आहे, 10, 10चे 2, 11चे 2, 13चे 2, 15चा 1, 16चा 1, 17चा 1, 18चा 1, 19, 20, 21, 22ला फक्त नाही आहे बघा. बाकी सगळ्या इयरला पेपर आपल्याला असलेले दिसतात बघा. त्याच्यामुळं जर रिझल्ट तुम्ही परीक्षा दिलेली असेल तर तुम्ही लक्ष ठेवून राहा, रिझल्ट काय येतोय, कसा येतोय ते एकदा बघत चला. रेश्मा दूधखोले, बोला काय प्रश्न आहे तुमचा? काय प्रश्न असेल तर विचारा बघा, लगेच विचारा. काही प्रश्न असतील तर विचारा लगेच. काही क्वेश्चन्स असतील तर लगेच विचारा. त्या संदर्भात असणार, आपण फक्त साईट ओपन करून ठेवू, काही रिझल्ट येतात का काय बघूया बघा आपण त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं आहे काय आहे ते बघूया. गेड्रोशियामधून भारतात आलेला दिसतो, भारतावर स्वारी केली, परंतु काबूल खोऱ्यात तो अधिक यशस्वी झाला. घोरबंद, पंजशीर या नद्यांच्या संगमावरील किंवा त्यांच्या जवळची कापेशी ही विख्यात नगरी त्याने उद्ध्वस्त केली. त्या असे प्लिनी सांगतो. म्हणजे याच्याबद्दल सांगायला आपल्याला प्लिनी नावाचा, प्लिनीचं पुस्तकाचं नाव काय बघा, नॅचरल हिस्ट्री. प्लिनी द नॅचरल हिस्ट्री नावाचं पुस्तक आहे बघा. याच्या पुस्तक ही आपल्याला क्वेश्चन विचारलेला बघा जोड्या लावामध्ये, पुस्तकांच्या जोड्या लावामध्ये हा प्लिनी नॅचरल हिस्ट्रीचा क्वेश्चन विचारलेला आहे. प्लिनी असं सांगतो की त्याला काबूलमध्ये जास्त सक्सेसफुल झालेला दिसतो. असं प्लिनी सांगतो. सिंध नदीच्या पश्चिमेस कोफे नदीपर्यंतच्या भागात ॲस्ट्रोनेसियन व ॲसेसिनियन ह्या भारतीय जमातीची वस्ती आहे. प्राचीन काळी त्या ॲसेनेरियाच्या व मेडेससच्या अधीन होत्या. अखेरीस पर्शियन शरण जाऊन आपल्या भूमीचा राज्यकर्ता म्हणून कॅम्बिसेसचा पुत्र सायरस झाला. त्या खंडणी देऊ लागले. असे एरियन नावाचा अभ्यासक पण सांगतो.
हा एक सांगितलं. दुसरा अरियन आहे, एरियन म्हणतो आपण त्याला. एरियन पण तसंच आपल्याला त्या ठिकाणी सांगताना दिसतो. कोण आहे बघा, आपण बघूयात बघा. रेश्मा दुधखोले, बोला काय असेल तुमचं विचारा. एक प्रसंगी भाडोत्री सैनिक म्हणून काम करण्यासाठी भारतात म्हणजे पंजाबमधून हिड्रसनिया शूद्रकांना पर्शियानी बोलावून घेतले होते असे स्ट्रॅबो, प्लिनी आणि एरियन हे आपल्याला या काळाबद्दलची माहिती सांगतात. अॅकेमेनियन वंशातील तिसरा अधिपती दायरवेश किंवा दारियस म्हणलेला आहे बघा. सायरस आपण पाहिला. किरोस येथे याने पर्शियावर आपल्या अॅकेमेनियन या आर्यवंशाची सत्ता स्थापन केली. कोणी? या कुठला राजा आहे बघा, सायरसनं पहिल्यांदा आपल्याला स्थापना केलेली दिसते. नंतर आपल्या विशाल सैन्यासह गांधार देशावर, पेशावर व रावळपिंडी हे जिल्हे निकाला काय जिल्हे त्याने कपिशी प्रसिद्ध नगर उद्ध्वस्त, कपिशी नावाचं आपण पाहिलं ते उद्ध्वस्त केलं. विरुसच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी गांधारचा राजा पुकुसाती याने प्रयत्न केले. त्यामुळे किरोसला गांधार पूर्णपणे काबीज करण्यात विशेष यश आले नसावे. भारतावर आक्रमण करणारा हा पहिला पर्शियन सम्राट म्हणता येईल. These are the first सम्राट or first ruler who has attack on India. Second, we are talking about the first Darius first. Darius पहिला. दारियस पहिल्यामध्ये काय बघा, अॅकेमेनियन वंशातील तिसरा अधिपती दारिवेश किंवा पहिला डॅरियस याच्या बेहस्तू किंवा बहिस्तान शिलालेखात पर्शियन साम्राज्याच्या प्रजननापैकी म्हणून गांधार लोकांचा उल्लेख आहे. त्याचे शिलालेख आहे बहिस्तान शिलालेख, बहिस्तान नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणचा शिलालेख, त्यातनं ती माहिती मिळते. किंवा गांधार प्रदेश त्याच्या प्रदेशाचा भाग असावा अशा प्रकारची माहिती आपल्याला त्यातनं मिळते. परंतु त्यामध्ये हिंदूच्या म्हणजे सिंधूवरील हिंदूचा किंवा सिंधू खोऱ्यातील लोकांचा उल्लेख येत नाही. हॅम्डेन शिलालेखात त्याचा स्पष्टपणे उल्लेख आलेला आहे. हॅम्डेन शिलालेखात उल्लेख आलेला आहे. हॅम्डेन शिलालेखात त्याचा उल्लेख आलेला आहे. आणि पर्सेपिलियस येथील गच्चीवरील शिलालेखात व नक्श यू रुस्तुम येथील डॅरियसच्या कबरीभोवती असलेल्या प्रजाननाच्या याद्यामध्ये गांधारवासियांच्या बरोबर त्यांचा समावेश झालेला आहे. म्हणजे भारतातले जे गांधार आहे, कंबोज गांधार म्हणलेलं महाजन पदक, त्यातलं गांधार महाजन पदातले ज्या काही प्रदेश आहे त्याचा भाग होता याची माहिती आपल्याला त्यातनं मिळते. यावरून असे अनुमान काढण्यात येते की भारतीयांना हिंदूंना इसवी सन पूर्व 519 देवस्थान किंवा बहिस्तान शिलालेखाचे संभाव्य संवत्सर ते इसवी सन पूर्व 513 या कालावधीत केव्हा तरी जिंकले असावेत. या विजयाच्या पूर्वतयारीचे वर्णन हेरोडोटसने बी सांगितलेलं आहे बघा. याचं वर्णन आपल्या हेरोडोटस नावाच्या इतिहासकारानं केलेलं दिसतं. डिओडोरस हेरोडोटस सुसरी निर्माण करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाची सिंधू नदी समुद्राला कोणत्या भागात मिळते हे जाणण्याच्या इच्छेने त्याने गलबतातून इतर दोघांना व कॅरियंडरच्या सिल्क्सला सुद्धा पाठवलेले दिसते. सायक्लॅक्स ऑफ द कॅरियंडा, कारण त्यांच्याकडून त्याला खरी माहिती मिळणे शक्य होते. त्याप्रमाणे तो कॅस्पिटस या शहरातून व पॅट्रिक देशातून निघून पूर्व संध्येला अर्थात सूर्योदयाकडे नदी मार्गाने समुद्राकडे त्यांनी शिडी हाकारली. त्यानंतर समुद्रावर पश्चिमेकडे शिडी हाकारून तिसऱ्या महिन्यात जेथून इजिप्तच्या राजाने फिनिशियन्स लिबिया भोवती जल पर्यटन करण्यास पाठवले होते त्या ठिकाणी आपल्याला जाऊन पोहोचले दिसते. या व्यक्तीच्या जलप्रवासानंतर डॅरियसने भारतीयाला जिंकले आणि नियमित समुद्र प्रवास सुरू झालेला दिसतो. याच्यानंतर मग आपल्याला वेस्ट एशियासोबतचा असणारा डायलॉग हा आपला सातत्यानं सुरू असलेला दिसतो बघा. किरोस नंतर किंवा दारियस नंतर आलेला हा कोण बघा, पुत्र कॅम्बिसेस किंवा दारियस पहिला गादीवर आला. त्यानंतर काय, दारियस पहिला हा त्याचा नातू आहे बघा. कोणाचा? याचा सायरसचा, त्याचा मुलाचा मुलगा आहे. पर्शियाच्या सिंहासनावर रूढ असणारा
या अकेमेनियन वंशाचा तृतीय सम्राट होय. दारियसचा बेहस्तून पॅसोलिसिस अलिकातील शिलालेखावरून गांधार व पंजाबचा पर्शियन साम्राज्यात समावेश होत असावा. हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराच्या लिखाणावरून दारियसने स्कायलेक्स कोण रायटिंग दिले बघा, इतिहासकाराचं नाव दिले हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराच्या. हेरोडोटस या ग्रीक इतिहासाच्या सांगण्यानुसार आपल्याला मानले स्कायलेक्स याच्या नेतृत्वाखाली सिंधू नदीचे खोऱ्यावर नाविक दल सुद्धा पाठवले होते. सिंधूचे खोरे राजपुतानातील काही वाळवंटी प्रदेश मिळून पर्शियन साम्राज्याचा 20वा प्रांत बनलेला असावा. कुठला सिंधू खोरे ते पर्शियन साम्राज्याचा 20वा प्रांत बनला असावा. सिंधूचे खोरे अत्यंत सुपीक व समृद्ध. या सिंध प्रांतातून 10,000पेक्षा जास्त स्टर्लिंग पौंड किमतीची सुवर्ण खंडणी दाखल दरवर्षी पर्शियाला वाढवण्यात येत असे. आर्थिक व लष्करी मदत या दृष्टीने भारतीय प्रदेश पर्शियाला फारच फायदेशीर होता. भारतीय पायदळ व घोडदळ व रथदळाने ग्रीकांविरुद्ध लढण्यासाठी पर्शियाला मोलाची मदत केली. आणि काय म्हणता येईल की दारियसनंतर पदारूढ झालेला त्याचा पुत्र शेयार्थ झेर्जेस म्हणलेलं त्याला दारियस नंतर का शेयार्थ नावाचा त्याचा रूलर आहे. शेयार्थ रूलर आहे. काय किती 486 बिफोर ख्रिस्ट इरा 486 यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य अनेक लढाईत ग्रीकांविरुद्ध लढले. ख्रिस्तपूर्व 331 मध्ये अरबेलाचे लढाईत अलेक्झांडरच्या नेतृत्वाखाली ग्रीकांविरुद्ध दारियस तृतीयच्या पर्शियन सैन्यात सुद्धा भारतीय सैन्य विभाग होता. या लढाईत अलेक्झांडरने पर्शियाचा पराभव केला. पर्शियाचे पतन किंवा काय म्हणता येईल की वायव्य भारताचे विभाजन कसं झालेलं आहे, काय झालेलं आहे आपण बघूयात बघा. ओके, आता हे आपण पर्शियन बघत असताना परत ग्रीक बघायचं आहे आपल्याला. कालांतरे पर्शियन सत्ता दुर्बल बनू लागली आणि अरबेलाच्या लढाईत अलेक्झांडरकडून पराभूत झाल्यामुळे पर्शियन साम्राज्याचे भारतातून उच्चाटन झाले. वायव्य भारतात अनेक लहान लहान राज्ये उदयास आली. भारतातून अनेक लहान राज्ये उच्चाटन झाले आणि काय म्हणता येईल की त्यातनं वायव्य भारत संरक्षण दृष्ट्या दुर्बल बनला आणि अलेक्झांडरच्या आक्रमणास बळी पडला. पाश्चिमात्य जगाशी संबंध त्यातनं वाढलेले दिसतात. पर्शियन सत्तेमुळे भारतीयांचा आशिया, आफ्रिका, युरोप वगैरे खंडातील देशाशी संबंध येऊन त्यांचा भारताच्या सांस्कृतिक व आर्थिक जीवनावर महत्त्वाचा परिणाम झालेला दिसतो. पर्शियन साम्राज्यामुळे बहुधा प्रथमच भारताचा पाश्चिमात्य जगाशी संबंध आला असावा. पाश्चिमात्य जगाशी पहिल्यांदा संबंध आला असावा. The Persian conquest has unveiled India probably for the first time to the Western world and established contact between this country and the people of Levant. डॉक्टर मुजुमदार, रॉय चौधरी आणि दत्ता आपण जे आता वाचतो ते पर्शियन प्रथा व प्रशासन प्रणालीचा प्रभाव पण आपल्याला त्यावरती झालेला दिसतो. भारतातील पर्शियन साम्राज्याचे संरक्षण व प्रशासन यासाठी जो पर्शियन अधिकारी वर्ग व इतर नोकर होता त्याचा भारतीयाशी संबंध येऊन पर्शियन व भारतीय प्रथा व चालीरीतीची देवाणघेवाण सुरू झाली व पर्शियन प्रशासन प्रणालीचा सुद्धा भारतीय प्रशासन प्रणालीवर प्रभाव पडला आणि पर्शियन सरदार व अधिकारी यांना मौर्य सम्राटांनी नोकरीत ठेवले. त्यापैकी तुहास्पा हा पर्शियन चंद्रगुप्त मौर्याच्या काटियावाड प्रांताचा राज्यपाल होता. मुद्रा प्रणालीवर प्रभाव व्यापारी देवघेवीमुळे पर्शियातील सुवर्ण नाणी व इतर धातूंची नाणी भारतात आली. या पर्शियन नाण्यांच्या अनुकरणाने भारतात सुवर्ण वगैरे धातूंची नाणी पाडण्यात आलेली दिसतात. म्हणजे मुद्रा प्रणालीवर प्रभाव पडला, पर्शियन काय प्रशासनावर परिणाम पडला. खरोष्टी लिपी अरेमिक लिपीपासून बनलेल्या खरोष्टी लिपीचा वायव्य भारतात पर्शियनमुळे प्रसार झाला आणि आपल्याला अशोकाचे शिलालेख सुद्धा अरेमिक आणि खरोष्टी लिपीमध्ये दिसतात बघा वायव्य भारताच्या दिशेला. कला व स्थापत्यकला त्यामध्ये काय बघायचं कला आणि स्थापत्यकला.
पर्शियन कला व स्थापत्याचाही प्रभाव भारतीय कला व स्थापत्यावर पडला. पर्शियन बांधकामाचा प्रभाव मौर्यांच्या इमारतीवर दिसून येतो. अशोकाच्या अनेक स्तंभ, त्यावरील बैल व सिंह हे पर्शियन कलेचे अनुकरण आहे. मौर्य वगैरे सम्राटाच्या दरबारातील कला वगैरेवर पर्शियन शैलीची भरपूर छाप पडलेली दिसते. शक्तिशाली साम्राज्याची गरज आपल्याला त्यातनं निर्माण व्हायला लागलेली दिसते. पर्शियाचे सुसंघटित शक्तिशाली विशाल साम्राज्य बघून भारतीयांची अशा शक्तिशाली साम्राज्य असावं याची आवश्यकता वाढलेली दिसते. त्या प्रकारची भावनाही निर्माण झाली बघा भारतीय लोकांमध्ये, अशा प्रकारचं साम्राज्य आपलं पे का असू नये, आपलंही साम्राज्य त्या प्रकारचं का असू नये अशी भावना निर्माण व्हायला लागली. आणि मग त्यातनंच मौर्य साम्राज्याचा उदय झालेला दिसतो. म्हणजे इतिहासातनं प्रेरणा कशा घेतल्या जातात किंवा ह्या गोष्टी आपल्याला ह्यातनं दिसतात, कशा प्रेरणा घेऊन नवीन साम्राज्याची मुहूर्तमेढ त्यातनं रोवली गेली. ग्रीकांना भारतीय संपत्तीचा मोह पाश्चिमात्य जगाशी वाढलेल्या संबंधामुळे भारताच्या आर्थिक व इतर दृष्ट्या असलेले महत्त्व परकीयांना पटले. ग्रीकांची लोभी नजर भारतातील संपत्तीकडे लागली. त्यामुळे अलेक्झांडर वगैरे ग्रीकांची आक्रमणे आपल्याला सुरू झाली. आता ह्याच बघूया बघा, दारियसच काय अजून बघा. इजिप्तच्या राजाने फिलिपिन्स बघितलं. हिंदुस्थान हा पर्शियन साम्राज्य 20व्या क्रमांकाचा सर्वात दाट लोकवस्ती असलेला सत्रपी म्हणजे प्रदेश. सत्रपी या शब्दाचा अर्थ काय, प्रदेश असा आहे बघा, असं हे रडवट सांगतो. तसेच तुलनेने इतरांपेक्षा अधिक प्रमाणात म्हणजे सोन्याची 360 नाणे युद्धपूर्वकालीन काळात आणि 1,29,00,000 पौंड इतकी खंडणी जो भरीत असल्यामुळे पुढे त्याने म्हटले आहे की सर्व सोने बॅक्टेरिया किंवा सायबेरियनातून आले असे मानवायचे कारण नाही. वायव्य सरहदीवर कित्येक भागात सोन्याचे साठे नव्हते, अशातला भाग नाही. नद्यांच्या प्रवाहातून वाहत येणाऱ्या गाळातून मोठ्या प्रमाणात सोने काढून घेण्यात येत असे. हा मूल्यवान धातू अल्प प्रमाणात तिबेटच्या डोंगराळ भागातून भूतिया ट्राईब माहिती आहे बघा, व्यापारी लोक आयात करीत असत. सुरुवातीस गांधार 7व्या सत्रपीत समावेश करण्यात आला होता. सुरुवातीस काय, गांधार हा 7व्या सत्रपीत समाविष्ट करण्यात आलेला. पुढे काय बघा, डोंगराळ भागातून भीतिया सुरुवातीस हिंदुस्थानाविषयी हेरोडोटसने लिहून ठेवलेला तपशिलावरून हिंदुस्थानचे सिंधूचे खोरे व्यापले होते व पूर्वेकडे राजपुतानाच्या वाळवंटापर्यंत त्यांची व्याप्ती होती. याबद्दल संशयाला जागा राहत नाही. उगवत्या सूर्याच्या दिशेकडील भारताचा भाग वालुकामय आहे आणि आपणास परिचित असलेल्या लोकांपैकी भारतीय लोक पूर्वेकडे अर्थात उगवत्या सूर्याच्या दिशेला सर्वात पुढे राहतात. आशियाच्या सर्व रहिवाशांपैकी पूर्वेकडील भारतीयांचा देश वालुकामय असल्याने ओसाड आहे. बियासच्या पलीकडील विस्तृत वाळवंटाचा उल्लेख आपल्याला कर्टियस नावाच्या ट्रॅव्हलर्सनं केलेला दिसतो. सत्रपीच्या स्वरूपात साम्राज्याची करण्यात आलेली ही मांडणी बघू ह्याच्यात काय काय पर्शियन मॅसेडोनियाची आक्रमणे. वाळवंटाचा सत्रपीच्या स्वरूपात साम्राज्याची करण्यात आलेली मांडणी नंतर आलेल्या अनेक राजघराण्यांनी एक नमुना म्हणून उपयुक्त ठरली. इसवीसनच्या लगेच आधीच्या व नंतरच्या शतकात शक कुशनांनी या पद्धतीची व्याप्ती अधिक प्रमाणात वाढवली होती. गुप्तकालीन देशगोप हा पूर्वीच्या कालखंडातील सत्रपांचाच क्षत्रपावन वंश परंपरागत काय म्हणतात की वारस होता. पर्शियन विजेत्यांनी भौगोलिक शोधासाठी आणि व्यापारी हालचालीच्या वाढीसाठी बरेच प्रयत्न केले. त्याचवेळी ह्या देशातून विपुल प्रमाणात सोने, हस्तिदंत व लाकूड यासारख्या वस्तू त्यांनी नेल्या. एवढेच नव्हे, मोठ्या प्रमाणावरील येथील मानवी शक्ती त्यांनी हिरावून नेली. कित्येक जमातीकडून लष्करी सेवा घेतली. पूर्व पश्चिमेत अधिक निकटचा संपर्क प्रस्थापित झाला व सांस्कृतिक क्षेत्रात तो अत्यंत फलप्रद ठरला. अकेमेनियन लोकांनी ज्याप्रमाणे भारतीय धनुर्धार आणि भालाईत हेलेनिक भूमीस आणले, त्याचप्रमाणे त्यांनीच ग्रीक व मॅसेडोनिया ह्या मधील लोकांचा विजयाचा संस्कृतीचा मार्ग विस्तारित केलेला दिसतो. पुढं काय बघा,
पहिल्या दारियसचा पुत्र आणि वारस शयरशा किंवा शयरशा यांची भारतीय प्रांतावरील पकड आपल्याला कायम असलेली दिसते. काय हिलास विरुद्ध त्याने केलेल्या मोठ्या सैन्यात गांधार व हिंदुस्थान या दोहोंनी प्रतिनिधित्व केले. हिलास विरुद्ध सैन्य त्यामध्ये असलेलं दिसतं. गांधार सैनिकाजवळील बोरूची धनुष्ये वाकूड भाले असत, तर हिंदुस्थान सैनिक कापसाचे वस्त्रे घालून वेताचे धनुष्य व लोखंडी फळांचे बाण बाळगत असत, असे हेरोडोटस वर्णन केले आहे. हेरोडोटसनं त्या काळातल्या शस्त्रांच्या बद्दलची माहिती आपल्याला त्यामध्ये असलेली दिसते. अहुर माजदाच्या इच्छेनुसार जगसेरच्या दैवाच्या काही मंदिराचे पाये खणून काढले व दैवांची मुळीच पूजा केली जाणार नाही असा संदेश दिला गेला. अशी नोंद पर्सेपिलस येथे नव्यानं सापडलेल्या एका लेख शिलेत आढळतो. देवांच्या पूजेऐवजी हा राजा ऋतुमसह अजूर माजदाच्या पूजा करू लागला. इतर अनेक देशाप्रमाणेच हिंदुस्थानानेही या पर्शियन राज्याच्या धर्मविषयक उत्साहाचे परिणाम अनुभवले असावे. जगसेरच्या मृत्यूनंतर पर्शियाच्या साम्राज्यात झपाट्याने राहिला. त्याच्यानंतर जगसेरच्या मृत्यूनंतर ऑर्टाक्झेसर याच्या दरबारात राहिलेला कोटेसियस म्हणणे ग्राही मानले, तर ह्या विख्यात राजाला भारताकडून मूल्यवान नजराणे इसवी पूर्व 4थ्या शतकात मिळत असत असे मानावे लागले. आपतः अकेमेनियन राजाचे प्रजानन म्हणून पर्शियन, मेडियन, सुमियन यांच्या बरोबरचे सतडागियन, गांधार देशीय व हिद नंदूचा निर्देश पर्सेपोलिस येथील दक्षिण कबरीच्या शिलालेखात येतो. हा शिलालेख द्वितीय याचा आहे बघा. द्वितीय कोण आहे बघा? आर्टाझेक्सेसचा आहे. आर्टाझेक्सेसचा मानला जातो. भारतातील पर्शियन राज्याच्या उद्बोधक अवशेषांपैकी इसवी पूर्व 4थ्या किंवा 5व्या शतकातील ॲमेक्झर्स अक्षरातील तक्षशिला शिलालेखाचा कधी कधी निर्देश करण्यात येतो, परंतु प्रियदर्शन हे रूप लेखात आहे असून त्याचा संबंध पर्शियन सत्तेच्या काळाशी नव्हे तर अशोकाच्या कारकिर्दीशी असावायचा हवा याकडे हर्झफेल्डने लक्ष वेधले आहे. त्याखेरीज खरोष्टी वर्णमालेचा आरंभ तसेच अशोकाच्या शिलालेखात येणारा पर्सेपोलिटन राजधानीचा आणि दिपी सरकार हुकुम निपिष्ट यासारख्या शब्दांचा निर्देश पर्शियन प्रभावाचा निदर्शक आहे. अशोकाच्या शिलालेखातील प्रास्ताविक सुद्धा पर्शियन प्रभाव दिसतो. अशोकाच्या काळात जे शिलालेख आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्याला या पर्शियनचा प्रभाव आपल्याला जास्त असलेला दिसतो. आता आपण बघूया बघा अलेक्झांडरच्या बद्दलची माहिती बघू. हे सगळं सायरस आहे, दारियस आहे आणि झेर्सेस किंवा यथार्थ क्षणार्थ म्हणलेलं बघा. आज निकाल लागेल परत सांगतो बघा. तिने दिलेलं आहे त्यांनी चेक करत राहा. अलेक्झांडर द ग्रेट ग्रीक आक्रमणे आणि त्यांचा भारतावर झालेला हा परिणाम काय परिणाम. शेवटच्या अकेमेनियन राज्यकर्ते अलेक्झांडर इसवी पूर्व 358च्या सुमारास दुसरा आर्कटसेस मरण पावला आणि दुबळ्या प्रशासनाचा व गोंधळाच्या काळानंतर तिसरा डेरियस बघूया बघा. ह्याच्यातनं बघण्या अगोदर आपण दुसरे रेफरन्स बघूया, त्यातनं बघूयात बघा. काय ग्रीक आक्रमणे अलेक्झांडरचे बालपण आपल्याला बघायचं. अलेक्झांडर ग्रेट सिकंदर म्हणलेलं जगजेता सिकंदर अलेक्झांडर. काय माहिती आहे बघा याच्याबद्दल? काय माहिती आहे का तुम्हाला? आरती सुतार अलेक्झांडर बद्दल काय माहिती आहे का? डू यू हॅव समथिंग नो अबाउट द अलेक्झांडर? 355 मध्ये मॅसेडोनियाच्या अलेक्झांडर उर्फ सिकंदर यांचा जन्म. त्याचा पिता द्वितीय फिलिप हा मॅसेडोनियाचा राजा होता. त्याने प्रसिद्ध विचारवंत अरिस्टॉटल याला सिकंदरचा शिक्षक नेमले. याचा सिकंदर शिक्षक कोण होता तर अलेक्झांडर. हु इज द टीचर ऑफ दॅट अलेक्झांडर? द अरिस्टॉटलच्या विचारांचा अलेक्झांडर विशेष प्रभाव पडला.
नाही. वीर व साहसी व्यक्तींच्या गोष्टी वाचण्याकडेच अलेक्झांडर अधिक लक्ष देत असे. म्हणजे जरी झालं तर त्याचं लक्ष जे होतं ते आपल्याला वारंवार कशाकडे दिसतं बघा, वीर आणि साहसी कथा वाचण्याकडे त्याचं लक्ष असणार दिसतं. सिंहासनारूढ काय बघा त्याचा सिंहासनारोहण. पाचशे कधी केलेलं बघा, सॉरी 335 BC म्हणजे इसवी सन पूर्व त्या काळात केलेलं दिसतं. काय बघा, पित्याची हत्या झाल्यामुळे अलेक्झांडर सिंहासनारूढ झाला. यावेळी तो केवळ 20 वर्षाचा होता. काय म्हणता येईल की त्यावेळेस कधी होता तो, फक्त 20 वर्षाचा होता. कोण? अलेक्झांडर द ग्रेट, ज्यावेळेस तो प्रशासनावरती आलेला होता. प्रशासनाच्या गादीवर आलेला. यावेळी तो केवळ 20 वर्ष. तो धाडसी असून जग जिंकण्याची महत्वाकांक्षा बाळगीत होता. धाडसी असून जग जिंकण्याची महत्वाकांक्षा बाळगत होता. पुढं काय, त्या दृष्टीने त्याने तयारी सुरू केली. 2 वर्षाच्या आत 30,000 पायदळ व 5,000 घोडदळ जमवले. शेजारच्या बंडखोर ग्रीक संस्थानांना काबीज करून त्यांचा त्रास बंद केला. अशा प्रकारे आपल्या राज्याची घडी नीट बसवल्यावर, बलिष्ठ सैन्यशक्ती उभारल्यानंतर त्याने पर्शियाच्या साम्राज्यावर स्वारी करण्याचे ठरवले आणि पर्शियावर प्रभुत्व व आरबेलाची लढाई आपल्याला त्यानं 331 ला केली. अलेक्झांडरचं पुढचं काय, पर्शियावर प्रभुत्व. आरबेलाची लढाई. पर्शियाचा सम्राट दारियस तृतीय हा आपल्या पूर्वजासारखा पराक्रमी नव्हता. अलेक्झांडरने पर्शियावर स्वारी करून आरबेलाच्या लढाईत दारियसचा पराभव केला. कोणी केला? दारियसचा ह्या लढाईत पराभव झाला दिसतो. दारियसचा पराभव झाला. दारियस पहिला पर्शियाचा. दारियसचा पराभव कोणी केला? अलेक्झांडरने. दारियस फर्स्ट. दारियसला ठार करण्यात आले. त्यानंतर सिकंदर पर्शियाचा राजधानी पर्सेपोलिस या शहरात शिरला व ते उद्ध्वस्त केले. अनेक लहान मोठी शहरे काबीज केली. अलेक्झांडर हे शहर वसवले. हेच प्रसिद्ध कंदहार होय. काल आपण अलेक्झांडर शहर बघितले बघा, सगळे कुठले किती ठिकाणी अलेक्झांड्रिया होतं बघा. त्यानंतर अलेक्झांड्रियाने पर्शियाचा महान सम्राट ही पदवी घेतली. अशा प्रकारे पर्शियन साम्राज्यावर आपली अधिसत्ता प्रस्थापित केल्यावर दूध व मध्य यांच्या नद्या वाहत असलेल्या भारताकडे अलेक्झांडरने आपला मोर्चा वळवला आणि भारतावर स्वारी 327 ला केली. इसवी सन पूर्व 327 भारतावर स्वारी केली. भारतावर राजकीय परिस्थिती विभाजित. अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळी वायव्य भारताच्या अनेक लहान लहान राज्यात विभाजन केले झाले असून त्यांच्यात भांडणी होती. काबूल नदीच्या उत्तरेला पहाडी प्रदेशात अश्वक व अश्वकायन या शूर जमातीची राज्य होती. सिंधू नदीच्या पश्चिमेला हस्ती किंवा अस्तीय लोकांचा प्रदेश असून पुष्कलावती ही त्यांची राजधानी होती. त्यानंतर सिंधूच्या पूर्वेस तक्षशिलेचे राज्य असून आंबी हा त्यांचा अधिपती होता. तक्षशिलेच्या उत्तरेस अभिसारांचे राज्य होते. तक्षशिलेच्या पूर्वेस झेलम आणि चेनाब ह्या नद्यांच्या दोआबात काय म्हणता येईल की पौरव यांचे राज्य होते. तक्षशिलेच्या पूर्वे झेलम आपण बघितलं,
आणि रावी ओलांडल्यानंतर कतेवाई अथवा कंठ जमातीचे राज्य असून सगला ही त्यांची राजधानी होती. याशी अनेक जमातीची 100पेक्षा जास्त राज्य होती. त्यांची शासन प्रणाली वेगवेगळी होती. सर्वांवर नियंत्रक अशी बलिष्ठ केंद्र सत्ता नव्हती. म्हणजे काय, फ्रॅगमेंटेड किंवा छोटे छोटे राज्य आपल्याला जास्त प्रमाणात असलेले दिसतात. जरी ते शूरवीर असले तरी त्याचं प्रमाण जे काही प्रभाव आपल्याला कमी असलेला दिसतो. सतलज नदीच्या पूर्वेकडे नंदवंशाचे शक्तिशाली मगध साम्राज्य असलेले सतलज नदीच्या पूर्वेकडे तरी नंद सम्राटाचे धनानंदचे सप्तसिंधू प्रदेशाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळेच आपल्याला सिकंदरचं आपल्याला त्याकडे लक्ष गेलेलं दिसतं. या परिस्थितीचा अलेक्झांडरने चांगलाच फायदा घेतला. पहिल्यांदा काय केलं त्यानं, पहाडी प्रदेश पादाक्रांत केले. पहाडी प्रदेश पादाक्रांत केले. ते कोणते कोणते आहेत ते बी नाव लिहिले. ते कोणते कोणते आहेत पहाडी प्रदेश ते बघूया. हस्ती, अश्वक आहे. अलेक्झांडर आपल्या सैन्याचे 2 भाग पाडून एकाचे नेतृत्व स्वतःकडे दुसऱ्याच्या आपल्या सेनापतीकडे सोपवून ते निरनिराळ्या मार्गाने भारताकडे निघाले. वाटेत त्यांना काबूल, पंजकोर या नद्यांच्या प्रदेशातील डोंगराळ राज्य काबीज केली. हस्ती राज्य शासक अष्टगी आणि राजधानी पुष्कलावती येथील किल्ल्यांच्या आश्रयाने 3 दिवस शौर्याने प्रतिकार केला. शेवटी तो धारातीर्थी पतन पावल्यावर अलेक्झांडरने ते राज्य काबीज केले. त्यानंतर स्वाती नदीच्या खोऱ्यात शौर्यशाली स्वातंत्र्य नामक अश्वक जमातीचे राज्य होते. अलेक्झांडर व अश्वक यांच्यात भयंकर रणकंदन झाले. अलेक्झांडर व अश्वक जमात पण आपल्याला दिसते. अलेक्झांडरचं भयानक रणकंदन झाले. भयानक रणकंदन झाले. भयंकर प्राणहानी झाली. अनेक लोक मृत्यू पावले. अलेक्झांडरने 40,000 अश्वक वीर कैद केले व 2,30,000 बैल पकडले. नंतर अलेक्झांडरने अश्वकायन जमातीच्या राज्यावर आक्रमण केले. काफिरिस्तानात अश्वकायन जमातीचे बलिष्ठ राज्य होते. मश्कावती नदीच्या काठी त्याचा मस्साग हा मजबूत किल्ला होता. त्यांच्या जवळ 38,000 पायदळ, 30,000 घोडदळ आणि इतर संरक्षण साहित्य होते. अश्वकायन राज्यातील स्त्री पुरुषांनी दुर्दम्य उत्साहाने राजरक्षणाची सिद्धता केली आणि राणी क्लिओफिस हिच्या नेतृत्वाखाली अलेक्झांडरशी निकराची लढाई केली. अखेर अलेक्झांडर विजयी झाला. या सर्व लढायात भयंकर संहार झाला. यावरून या प्रदेशातील जमातीच्या ज्वलंत देशभक्तीची आणि स्वातंत्र्यप्रियतेची कल्पना आपल्याला मिळते. कुठल्या? अश्वक या प्रदेशाची. तर तक्षशिलेच्या अंबीकडून आमंत्रण व स्वागत. त्याच्यानंतर काय, तक्षशिलेच्या काय म्हणता येईल की अंबीकडून आमंत्रण व स्वागत. काय काय होतं बघा, काय केलेलं आहे बघा. 326 BC, पूर्व 326. पहाडी प्रदेशातून प्रभुत्व प्रस्थापित केल्यावर अलेक्झांडरने सिंधू नदी ओलांडण्यासाठी ओहिदा येथे पूल तयार केला. सिंधूच्या पूर्वेस तक्षशिलेचे राज्य असून त्यांची आंधी हा त्यांचा अधिपती होता. त्याने शेजारच्या झेलम प्रदेशाचा राजा पौरव यांच्याशी वैमनस्य होते. म्हणून आंबेने अलेक्झांडरला आमंत्रण पाठवून त्याची मदत मागितली. त्यासाठी भरपूर खंडणीही पाठवली. अलेक्झांडर ओहिद येथे सिंधू ओलांडून तक्षशिलेला पोहोचताच आंबेने त्याचे मोठ्या थाटात स्वागत केले आणि अलेक्झांडरने तक्षशिला येथे दरबार भरून अनेक लहान मोठ्या सत्ताधीशांकडून आलेल्या नजराण्याचा स्वीकार केला. आंबी, अभिसार नरेश व इतर सत्ताधीशांनी अलेक्झांडरचे
सार्वभौमत्व मान्य या ठिकाणी केलेलं दिसतं. त्यानंतर आहे बघा अलेक्झांडर व पोरस झेलमची लढाई. आपण बघू हे बघा आणि त्याच्यानंतर बघूया. बघा एकदा लिहून घ्या. अलेक्झांडर आणि पोरस झेलमची लढाई ती महत्वाची आहे. बघा प्रश्न विचारतात त्याच्यावर. झेलम आणि चिनाब ह्या नद्यामधील प्रदेशावर पोरसचे राज्य होते. झेलम आणि चिनाब या नद्यामधील प्रदेशावर झेलम आणि चिनाब मधील प्रदेशावर राज्य आपल्याला असणार दिसतं. कुणाचं? पोरसचं राज्य असलेलं दिसतं राज्य होते. इतर राज्याप्रमाणेच पोरसालाही आपले प्रभुत्व मान्य करण्यास अलेक्झांडरने सांगितलं, पण स्वाभिमानी पोरसने ते नाकारले. त्यामुळे अलेक्झांडर पोरसावर स्वारी केली. पोरस सुद्धा तयारीत होता. त्याच्याजवळ 30,000 पायदळ, 4,000 घोडदळ आणि 300 रथ आणि 200 हत्ती एवढी फौज होती. अलेक्झांडर पोरस यांना झेलम काठी समोरासमोर आलेले. यालाच आपण झेलम किंवा बॅटल ऑफ हिडॅस्पसची लढाई म्हटलं जातं. बघा झेलमसाठी शब्द आहे बघा हिडॅस्पस. पण झेलम नदी ओलांडून लढाई करण्याची हिंमत होईना. 2 महिन्यात अलेक्झांडरने पोरसला फसवून नदी ओलांडण्यास ठरवले. त्याने एका काळोख्या रात्री झेलम नदीच्या उत्तरेस 16 मैलावर जाऊन नदीला उतार बघून एका बेटाच्या आश्रयाने नदी ओलांडली. अलेक्झांडरचे सैन्य पोरसच्या सैन्यावर अचानक एकदम तुटून पडले. रात्र पावसाची आणि काळोखाची वैर्याची होती आणि या पोरसाला सैन्याची हालचाल करणे कठीण होत असे. अशाही अवस्थेत न डगमगता पोरस व त्याचा पुत्र याने अलेक्झांडरचा प्राणपणाने प्रतिकार केला. पोरस जखमी होऊन पडला व पकडला गेला. त्याचा पुत्र ठार झाला. या झेलमच्या लढाईत अलेक्झांडर विजय झाला. विजयाचे स्मारक म्हणून त्याने झेलम काठीत 2 नगरे वसवली. कोणी? अलेक्झांडरनं. पोरसला पकडल्यानंतर अलेक्झांडर समोर आणण्यात आले. त्या पोरसचा बाणेदारपणा, स्वाभिमान, शौर्य, धैर्य आणि त्याला साजेसे धिप्पाड शरीर, सौष्ठव वगैरेचा अलेक्झांडरवर चांगलाच प्रभाव पडला. त्यामुळे उदार अलेक्झांडरने स्वाभिमानी पोरसला मुक्त करून सन्मानाने वागवले. त्याचे राज्य त्याला परत केले. पोरसने अलेक्झांडरचे प्रभुत्व मान्य केले. नंतर बघा लढाई झाल्यावर मग प्रभुत्व मान्य केलेलं दिसतं. बघा आता हे आपण बघितलं. आता आपण बघूया आणखी त्याच्यात काय बघा. ॲस्पेसियन प्रदेश किंवा हा कबूल काय म्हणता येईल बघा. पर्शियन राज्याच्या ध्वजाखाली एकत्रित झालेले भारतीयांचे 3 वेगवेगळे गट दिसतात. बघा त्यामध्ये आणखी अलेक्झांडरची काय काय माहिती आपल्याला दुसऱ्या ह्याच्यातनं मिळते बघतोय आपण. रावेळपिंडी जिल्ह्यात स्वात ग्युडरेशिया काय म्हणतात या भागाला ग्युरेनियस किंवा गौरी पंचकोर नदीचे पाणी मिळत असे. हा भाग ॲस्पेसियन व केनियन प्रदेशाच्या मधोमध होता. न्यास मेरू पर्वताच्या पायथ्याशी कोफेने किंवा काबूल व सिंध या नद्याच्या मधोमध हे डोंगरी राज्य होते. न्यास नावाचं राज्य. त्याची घटना गणराज्याच्या स्वरूपाची होती. न्यासची अलेक्झांडरच्या स्वारीपूर्वी कितीतरी अगोदर ग्रीक वसाहतकारांनी या शहराची स्थापना केली असावी असे म्हणतात. अरियन म्हणतो की न्यासियन हे भारतीय वंशाचे नव्हेत, तर डायनियस यांच्याबरोबर भारतात आलेल्या लोकांचे ते वंशज आहेत असं सांगतो. आश्चर्य आहे की मध्ययुगीय गौतम बुद्ध वासलायन ह्या त्यांच्या काळात भरभराट झालेल्या योन आणि किंवा ग्रीक राज्याचा उल्लेख कंबोजच्या बरोबर येतो. योन किंवा कंबोजच्या ग्रीक याच्याबरोबर येतो. योन कंबोजूस देवांना अयो देव चाओ. होल्डिंगच्या मध्ये स्वात देशातील
खोऱ्यात व डोंगराळ प्रदेशात एकीकडे न्यास हे प्राचीन शहर होते. अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळी अकोपिस हा न्यायस्थितीचा अध्यक्ष होता. त्याने 300 सदस्यांचे असलेले एक नियामक मंडळ होते. पेशावर प्लुकेटालस पुकेला ओटिस त्याच्याबद्दल बघूया बघा. परत काय ॲसरियस राज्य मांडलिकत्व राज्य असणारे बघा. अभिसार तक्षशिला देशाच्या वरच्या भागातील डोंगराळ प्रदेशात असलेले राज्य वसले असल्याचे दिसते. स्ट्रॅबो सांगतो काय सांगतो बघा अभिसारबद्दल. स्टेनने ह्या राज्याचे स्थान अचूकपणे सांगितले आहे. झेलम हा चेनाब आणि ह्यामधील खालच्या व मधल्या डोंगराचा सर्व प्रदेश दारवा भिसार राज्यात समाविष्ट असल्याचे त्याने निदर्शनास आणले होते. स्थूलमानाने पुंछ व त्यांच्या लगतचे काश्मीर बाह्य मधील काही जिल्हे व वायव्य सरहद प्रांतातील निदान इजरा जिल्ह्याचा भाग पण आपल्याला त्यामध्ये असलेला दिसतं. आता हे पोरस्य राज्य ह्यातलं आपल्याला जे काही बॅटल ऑफ हिडास्पस मधला असणार बघा. हा प्रदेश सेलम आणि झेनाब या नद्याच्या मध्यावर असून सर्वसाधारणपणे गुजरात व शहापूर हा आधुनिक जिल्ह्याचा भाग होता. 300 शहराचा विशाल व सुपीक जिल्हा असल्याचे स्ट्रॅबो सांगतो. याच्याबद्दल सुपीक असल्याचे स्ट्रॅबो सांगतो. स्ट्रॅबो नावाचा अभ्यासक सांगतो. स्ट्रॅबो त्याबद्दलची आपल्याला माहिती देतो. पोरस्य सैन्यात 5000 पदाती म्हणजे पायदळ, सुमारे 300 घोडे, 3000 घोडे च्या 1000 पेक्षा अधिक रथ, 130 हत्ती असे डायोडस म्हणतो. डायोडस पण सांगतो. त्याने अभिसारचा राजा अम्बिरस याच्याशी समपक्षाचे संबंध होते. पोरस हे नाव बहुधा संस्कृत पुरु किंवा पौरस वरून आले असावे. सरस्वतीच्या तीरावरील रहिवासी असा पुरूंचा स्पष्ट निर्देश ऋग्वेदात येतो. अलेक्झांडरच्या काळात मात्र ते हिडास्पसच्या तीरावर असल्याचे दिसते. बृहत संहितेत सुद्धा पौरवाचा मुद्रक मालव ह्याशी संबंध दर्शविला आहे. महाभारतात पुरु पौरत रक्षितम पौरवाने रक्षिलेल्या शहराचा उल्लेख करते. काश्मीरपासून ते फार दूर नव्हते. एकतर हिडास्पस हे पुरूंचे मूळ निवासस्थान असावे. पुरू नावाचे एक होते बघा ट्राईब ऋग्वेदिक काळामध्ये. व तेथून पूर्वेकडे काही जण निघून गेल्यावर काही जण तेथे राहिले असावेत. नंतरचे पुरू पूर्वेच्या पश्चिमेकडील यशस्वी जोरदारपणे आक्रमणाचे निदर्शक असावेत असे वैदिक इंडेक्समध्ये सुचवण्यात आले आहे. रेनबा गंडारियस सोपिटस सोबतीचे राज्य, कदाचित बरीदोआबातील असणे कथईचे राज्य स्ट्रॅबोने म्हटले आहे. बुरी असलेले हे वेगळे राज्य दिसतात बघा. अगास्तलाई सिबोई जवळ असणारे, मल्लोई, अबस्तनी, जात्रोई हे असणारी काही राज्य दिसतात. सौरदाई, सोगदोई, मत्स्नोई और मासेकुनीचे राज्य. आधुनिक सिंधचा बराच भाग या प्रदेशात राज्यात समाविष्ट होता. सक्कर जिल्ह्यातील अल्लोर ही या राज्याची राजधानी होती. सक्कर जिल्ह्यातील अल्लोर. ॲक्सिकेनोसचे मांडलिक राज्य. स्ट्रॅबो डायोडोरस हे दोघजण खुद्द ॲक्सिओनसचे पोर्टिकनास असे वर्णन करतात. त्याचा प्रदेश सिंधूच्या पश्चिमेस लारखाना भोवती असणारा दिसतो. लारखान डिस्ट्रिक्ट मधला आपल्याला एक आहे बघा. सेम्बेसचे मांडलिकत्व पटलेने हे आपल्याला काय म्हणता येईल की त्यातलं आक्रमण आणि त्याचा झालेला परिणाम. वर वर्णन केलेल्या राज्यामध्ये एकत्रित येण्याचे वा जूट करण्याची वृत्ती नव्हती. तक्षशिलेचा राजा अंबी याने अभिसारेसशी पोरसचे युद्ध पुकारले होते असे कर्टियस सांगतो. ही जी राज्य होती छोटी छोटी यांच्यामध्ये एकी किंवा एकत्र येण्याची कोणती इच्छाशक्ती नव्हती बघा. एकत्र येण्याची किंवा एकी असण्याची कोणती इच्छाशक्ती नसलेली दिसत नाही. तर शेजारच्या स्वायत्त जमातीशी वैर असल्याचे आर्यन म्हणतो. स्ट्रॅबो, आर्यन, कर्टियस आपल्याला या काळाबद्दलची माहिती सांगतात.
एक प्रसंगी हे दोन राज्ये शूद्रक व मालव यांच्या विरुद्ध चाल करून गेले होते. पोरस व त्यांच्या पुतण्याचे सख्य नसल्याचे अरियन पुढे सांगतो. सबेस व मॅसेडोनिस यांच्यातही शत्रुत्व आपल्याला होते. छोट्या राज्यातील या शत्रुत्वामुळे व भांडणामुळे परकीय आक्रमणाला एकजुटीच्या प्रतिकाराची भीती उरली नाही. एकत्र असण्याची काही भीतीच राहिली नाही बघा. याच्यामुळे परकीय सत्ता आपल्याकडे येऊन आपल्यावर आक्रमण करलं असं काही त्यातनं वाटलं नाही. आपल्या शेजाऱ्याबद्दल वाटणाऱ्या तिरस्कारामुळे स्थानिक टोळी प्रमुखापैकी अनेक जण शस्त्रांशी आपले स्वागत करतील अशी त्यांना खात्री वाटले शक्य होते. मगधच्या नंदाने उत्तरापथातील ही राज्य जिंकण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. त्यांचा ऱ्हास करण्याची कामगिरी परकीय आक्रमणासाठी म्हणजे मॅसेडोनियाच्या अलेक्झांडरसाठी राखून ठेवली होती. अलेक्झांडरचे विजयाचे हकीकत आपल्याला अरियन, क्यू, कर्टियस, पियूस, रुफुस, डायोडोरस, सिक्युलस, प्लुटार्क, जस्टिन यांच्यासारखे अनेक इतिहासकारांनी आपल्याला सांगितलेले दिसते. यातनं आपल्याला काय काय माहिती मिळते तर मॅसेडोनियाच्या सैन्यात सिथियन व डहे यांची नोकरी केल्याचे कर्टियन सांगतो. अलेक्झांडरच्या नेतृत्वात झालेली ही मोहीम अशा प्रकारे शक यवनांचे संयुक्त साहस होते. शक जे यवन आहेत यांचं संयुक्त साहस किंवा एक शौर्य म्हणून त्याकडे आपल्याला बघता येऊ शकतं. एक संयुक्त शौर्य म्हणून त्याकडे आपल्याला बघता येऊ शकतं बघा. त्यांच्या उलट काय म्हणतात बघा, पुणिक अजातशत्रूच्या विरुद्ध पूर्व भारतात निर्माण झालेल्या राष्ट्र समूहासारखं पण आपल्याला त्यातनं काही माहिती मिळते. आता ही या लढाईत आपल्याला काय दिसतं बघा, याचा विजय झाला आणि पोरसनं सार्वभौमत्व मान्य केलं. आता आपण पुढचा भाग बघू. ह्याचा काय परिणाम झाला सगळ्या गोष्टीचा. व्हॉट वॉज द इम्पॅक्ट ऑफ दॅट इफेक्ट ऑफ ग्रीक व पर्शियन आक्रमणांचा भारतावर झालेला परिणाम. ग्रीक काय परिणाम झाला असा, चला सांगा बघू. तुम्हाला काय वाटतं काय काय झाला असा परिणाम? कोण कोण आहेत बघा ऑनलाईन असणारे, सांगा बघू. कोणीच नाही, चला ठीक आहे सांगा बघू. पटापटा पटापटा पटा बोला. उत्तरावतात काय म्हणतात, यवनांच्या अनेक वसाहती निर्माण झाल्या. पोरसबरोबर युद्ध झाले ते निकेश आणि अनेक काही वसाहती त्यातनं निर्माण झाल्या. कोपेस आणि कोपेस ॲसेगेट्स आणि ॲसेकिनियन राज्याची सत्रबी ज्याला बक्षीस म्हणून मिळाली. सिसिकोडस यासारख्या अनेक राज्यप्रमुखाची मदत मिळाली. पोरस व ॲबिसेरेस तसेच मालव, शूद्रक व आसपासच्या स्वायत्त जमाती हेच असे राजे किंवा जमाती होत्या की ज्याने आक्रमणाविरुद्ध एकत्रित येण्याचा विचार केला होता. आक्रमणाविरुद्ध एकत्रित येण्याचा विचार आपल्या त्या ठिकाणी केलेला दिसतो. केलेला दिसतो. बाबतीत सुद्धा वैयक्तिक द्वेषामुळे परिणामकारक फलनिष्पत्ती होऊ शकले नाही. प्रत्येकाने आपल्याला त्याला विरोध केल्यामुळे ते काय म्हणता येईल की शेजारी शेजारी सुद्धा एकमेकाच्या शत्रुत्वावर आपल्याला टपलेलं दिसतं बघा. म्हणजे जे काही जे आहे ते भाग आपल्याला त्या ठिकाणी बघायला लागेल बघा. अस्पेसियन, झेस्ट, पोरिस, कथेन, मलोड, ॲक्सिडस या राज्यातील प्रमुख आणि जमाती यांच्याकडून व्यक्तिशः स्वरूपात मॅसिकॅनस यांच्या राज्यातील ब्राह्मणांकडून
अलेक्झांडरला जोराचा प्रतिकार झाला. ॲसेकेनियनच्या मसग हा किल्ल्यावर मोठ्या शर्तीने हल्ला चढवण्यात आला. हिडास्पसच्या तीरावर पोरसचा पराभव झाला दिसतो. आपण हिडास्पस बघितलं झेलमच्या. तसं मलोह ॲक्सिडोस याने सुद्धा ही निसंशयपणे शिरडून टाकण्यात आले. परंतु पर्शियाच्या बायकी वृत्तीपेक्षा आपले विरोधक वेगळे असल्याचे अलेक्झांडरच्या लक्षात आले. मस्सग या ठिकाणी अलेक्झांडरने भाडोत्री सैनिकाची विश्वासघाताने हत्या केली असता पडलेल्या सैनिकांची शस्त्रे घेऊन स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने लढल्या असं डायोडोरस सांगतो. आपले बहुसंख्य सैनिक सैरावैरा धावत असल्याचे व हत्तीमरून पडत असल्याचे आणि स्वाराविणा धावत सुटल्याचे पोरसने पाहिले. परंतु जसा डॅरियन कोडोमनस 2 वेळा पळून गेला तर तसा तो पळून गेला नाही. कोण? पोरस हा लढलेला दिसतो. तर अतिउच्च हत्तीवरून आरूढ होऊन तो लढतच राहिलेला दिसतो. हत्तीवरनं लढायचं. तो कैद होण्यापूर्वी त्याला 9 जखमा झाल्या. मॅसेडोनियाच्या राजाला ठार करण्यात मलोह जवळजवळ यशस्वी ठरले होते, पण त्या सर्व गोष्टीचा काही उपयोग झाला नाही. फाटाफूट झालेले राष्ट्र प्राचीन युरोपच्या सर्वश्रेष्ठ सेनापतीच्या नेतृत्वाच्या हेलेनिक जगतातील एकजुटीच्या सैन्यापुढे फार काळ टिकाव धरू शकले नाही. पर्शियाचे गांधार, हिंदुस्थान हे जुने प्रांत अलेक्झांडर जिंकू शकला, परंतु पूर्व भारतातील गंगेच्या खोऱ्याचा व प्रसीचा राजा ॲग्रिनोस म्हणजेच मगधचा शेवटचा नंदराजा याचा व काय म्हणता येईल की गंगेच्या खोऱ्यातील इतर प्रांत शेवट करण्याचा प्रयत्न तो करू शकला नाही. म्हणजे आपल्याला काय काय दिसतं बघा त्याच्यामध्ये की एका बाजूला पोरशी लढावृत्ती आपल्याला असलेली दिसते. पोरशी लढावृत्ती पण आपल्याला त्यामध्ये असलेली दिसते की काय पद्धतीनं पोरसनं त्यावरती काय फाईट केलेली. नंतर मग सार्वभौमत्व अलेक्झांडरचं मान्य केलेलं आहे बघा, नंतर केलेलं आहे. पोरशी झालेल्या युद्धामुळे मॅसेडोनियाचे नैतिक सामर्थ्य खच्ची होऊन भारतात पुढे जाण्यास त्यामुळे अधिकच निरुत्साही झाल्याचे प्लुटार्क सांगतो. जे पोरसनं जी दिलेली फाईट आहे त्याच्यामुळं लोकांना असं वाटायला लागलं की ह्याच्या पुढे अजून वेगळे जर राजे असतील की त्यांच्याकडून जर तसा जर फाईटबॅक मिळाला तर त्यामुळे त्यांचा उत्साह कमी झालेला दिसतो. ही प्लुटार्क नावाचा अभ्यासक किंवा त्यावेळेचा इतिहासकार सांगतो. शिवाय गंगा प्रदेशातील प्रसिंच्या राज्याची त्यांना भीती वाटत होती. ही राज्ये 80,000 अश्व, 2 लाख पायदळ, 8,000 युद्धरथ, 6,000 लढाऊ हत्ती असलेल्या सैन्यानेशी अलेक्झांडरची वाट पाहत असल्याचे म्हटले जात होते. वस्तुस्थिती अशी होती की कमर्निया मधून अलेक्झांडर परत जात असताना वरच्या सिंध प्रांताधीप व त्यांचा सत्रप फिलिपोप्स यांचा खून झाल्याची बातमी त्याला मिळाली होती. त्यानंतर लवकरच मॅसेडोनियाच्या एक सैनिकी ठाण्यावर मात करण्यात आली. खालच्या सिंध सत्रपीच्या मॅसेडोनियन राज्यपालाची यामुळे सिंधूच्या पलीकडच्या वायव्य सरहदीवर बदली करावी लागली, पण त्यांच्या जागी कोणत्याही नव्या दमाच्या क्षत्रपाची नियुक्ती करता आली नाही. इसवी सनापूर्वी 321 ह्या वर्षी त्रिपरदेहसोस कराराच्या काळात अलेक्झांडरच्या वारसदारांनी कळवले की एखाद्या सुविख्यात पराक्रमी सेनापतीच्या अधिपतीने आलेल्या खास राजसेनेपासून आपण पंजाबच्या हिंदू राजांना पदच्युत करण्यास असमर्थ आहोत. त्यातच खालच्या सिंध सत्रपातील युडमास या अधिकाराने एका राजाला बहुधा पोरसला दगाबाजीने ठार केले. युडोमॉसची माघार आपल्याला 317 मध्ये झालेली दिसते बा. भारतात साम्राज्य स्थापन करण्यासाठी आलेल्या यवनांच्या पहिल्या महत्त्वाच्या प्रयत्नाला अंतिम अपयशाची खूण आपल्याला असलेली दिसते. या ठिकाणी आपल्याला अलेक्झांडर सुद्धा अपयशी ठरलेला दिसतो बघा. म्हणजे अलेक्झांडर किंवा त्यामध्ये काय काय अपयशी झाले किंवा कोण कोण आहे बघा. म्हणजे त्याला राज्य भारतामध्ये प्रस्थापित करता आलेलं नाही. उत्तर भारतात यवनांच्या अनेक वसाहती स्थापन होणे हाच एक अलेक्झांडरच्या आक्रमणाच्या कायम स्वरूपाचा परिणाम दिसतो. यातील महत्त्वाच्या वसाहती म्हणजे कुठल्या आहेत बघा. यांची नावं लिहितो बघा, ही सगळी नावं लिहून घ्या. अलेक्झांडर काय बघा आक्रमणाचा कायम स्वरूपाचा परिणाम काय बघा. लिहितो मी खाली एक महत्त्वाचे
महत्त्वाच्या वसा आहेत. एक एक वसात नाव लिहून तुम्ही ठेवून घ्या. काय आहेत बघा, परोपनिषदे, परोपनिषदे. प्रदेशातील म्हणजे काबूल भागातील अलेक्झांड्रिया शहर. परोपनिषदे प्रदेशातील म्हणजे काबूल भागातील अलेक्झांड्रिया शहर. अलेक्झांड्रिया शहर. दुसरं बहुधा हिड्यास्पस. हिड्यास्पेसच्या पूर्व तीरावरील बॉफकेल, पूर्व तीरावरील बॉकेफेल. तिसरं पोरस बरोबर जेथे युद्ध झाले ते निकेय. जेथे युद्ध झाले ते निकेय. चौथं सौद्रेई, सौद्रेई किंवा सोगदाई, सोगदोई, मसनोई. या देशांच्या ईशान्येस चिनाब, चिनाब व सिंधू यांच्या संगमावर किंवा त्यांच्या जवळ अलेक्झांड्रिया. पाचवं पंजाब मधील नद्यांच्या संगमाखालील सोगदियन अलेक्झांड्रिया, सोगदियन अलेक्झांड्रिया. ही त्यांची असणारी शहरं वसवलीत बघा. काय अशोकाने आपल्या साम्राज्य वायव्य सरहद्दीवर यवन वसतकारांना मान्यता दिली होती. त्यांच्यापैकी काही जणांची उदाहरणार्थ यवनराज तुषास्प उच्च अधिकार पदावर नेमणूक केली. पेरिप्लस ऑफ युरेथ्रियन सी यांच्या काळापर्यंत बफकेल अलेक्झांड्रियाची भरभराटच होती. महावसाहत एका अलेक्झांड्रियाच्या अलसद निर्देश येतो. अलेक्झांड्रियाच्या आक्रमणाचा एक अप्रत्यक्ष परिणाम मात्र झाला. वायव्य भारतातील छोट्या राज्यांचे सामर्थ्य नष्ट झाले आणि भारतीय ऐक्य निर्माण होण्याच्या उद्दिष्टास त्यामुळे मदत मिळालेली दिसते. डॅनिश आक्रमणामुळे नॉर्थर्म्ब्रियाचे व मर्सियाचे स्वातंत्र्य नष्ट झाले व त्यामुळे वेसेक्सच्या कारकिर्दीत इंग्लंडच्या ऐक्यास मदत झाली आणि चंद्रगुप्त मौर्याच्या पूर्वेकडील अग्रदूत उग्रसेन महापद्म होता. तर या सम्राटाचा वायव्येकडील अग्रदूत हा अलेक्झांडर होता. हे आपण बघितलं. आता हे बघून एकदा नावं लिहून घ्या. सगळे नावं लिहून घ्या पटपट पटपट.
झालं. पुढचा बघा, त्याच्यानंतरचा काय परिणाम आहे ते बघू आपण. काय बघा, पूर्वेकडे राज्य प्रदान करत असताना त्याच्याबद्दलचं काय अजून अपडेट काय आलं आहे का बघूया. बघा, राज्य पोरसावर प्रभुत्व निर्माण केलं तर अलेक्झांडर झेलेमच्या पूर्वेकडील रावी, चिनाब नद्यामध्ये निरनिळ्या जमातीची लहान मोठे राज्य काबीज केली. निरनिळ्या लहान मोठे राज्य काबीज केली. त्यांच्या ग्रीक काय म्हणता येईल की काबीज केल्यानंतर पुढं काय, नंतर रावी नदी ओलांडून त्याने कथेयी अथवा कंठ जमातीच्या बलिष्ठ राज्यावर, पण हे आपण बघितलेत बघा नावं, सैन्यात असंतोष निर्माण झालेला दिसतो त्यातनं. अलेक्झांडर आपल्या सैन्यासह बियास नदीवर आला, पण यापुढे वाटचाल करण्याचे त्याच्या ग्रीक सैनिकांनी नाकारले, कारण अनेक दिवसाचा प्रवास व लढाईमुळे ते थकले होते. त्यांना स्वगृही जाण्याचा ओढा लागला होता. शिवाय पुढे नंदवंशाचे शक्तिशाली मगध साम्राज्य आपल्याला होतं. नंदाच्या शौर्यकथा ग्रीकांच्या कानी पडत होत्या, त्यांच्याशी सामना करणे कठीण वाटे. यामुळे अलेक्झांडरच्या उपदेशाचा काही उपयोग झाला नाही. त्याला माघारी फिरावे लागले दिसते. का, सैनिकांनी कच खाल्ली किंवा सैनिकांनी मध्येच आपल्याला थांबलेलं दिसतं किंवा नको पुढं कठीण आहे परिस्थिती, आता आपण थांबूयात, या पद्धतीनं आपल्याला आलेलं दिसतं. जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था व स्वदेशाकडे प्रयाण आपल्याला 26ला दिसतं. 326ला जिंकलेल्या प्रदेशाची काय असणारी काही कारण आहेत बघा. अलेक्झांडरने आपल्या भारतीय साम्राज्याचे 6 विभाग पाडून प्रत्येक विभागावर आपले राज्यपाल नेमले आणि काही लहान सहान प्रदेश मदत करणाऱ्या भारतीयांकडे सोपवले. अलेक्झांडर बियास सोडून झेलम किनारी आला. झेलमवर त्याने 2000 पेक्षा जास्त नौका सिद्ध केल्या. आपल्या सैन्याचा एक विभाग क्रकडस याच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानातून मायदेशी परत पाठविला. दुसरा विभाग अलेक्झांडरने स्वतःच्या नेतृत्वाखाली बलुचिस्तान मार्गे स्वदेशाकडे वळवला ग्रीकला. आणि तिसरी तुकडी नियर्कस याच नेतृत्वाखाली समुद्रमार्गे स्वदेशाकडे पाठवली. अशा प्रकारे 19 महिन्याच्या निवासानंतर ख्रिस्तपूर्व सप्टेंबर 325 मध्ये भारत सोडला. मार्गात त्याला शिबी, शुदक, मालव, अर्जुनायन, मुशिक, साम वगैरे जमाती युद्ध करावे लागले. एका लढाईत तो स्वतः जखमी झाला. अलेक्झांडरवर अनेक आपत्ती आल्याने स्वदेशाच्या मार्गावर असतानाच 323 मध्ये जूनमध्ये बगदादजवळ बॅबिलोन येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाला. बगदाद जो आहे अफगाणिस्तानमधलं, त्या ठिकाणी बॅबिलोन जवळ त्याचा मृत्यू झालेला दिसतो बघा. मृत्यूसमयी वय आपल्याला त्याचे अवघे काय 33 वय होतं बघा. आणि तो 20व्या वर्षी सत्तेवर आलेला होता बघा वडिलांच्या हत्येनंतर. अल्पकाली आलेल्या मृत्यूमुळे अलेक्झांडरचे भारतीय साम्राज्य सुद्धा अल्पकाळातच असतं पावले. अलेक्झांडरच्या विजयाचे कारण अलेक्झांडरचे शौर्य व युद्ध कौशल्य त्याचं महत्त्वाचं का होतं बघा. काय झालं, युद्ध विद्या विशारद व शिस्तबद्ध ग्रीक सैन्य, भारतीयातील एकीचा भाव व फितूरपणा हा त्याला मदत झालेला दिसतो. भारतीय राज्यांचे सैन्य, युद्ध पद्धती दोषपूर्ण व नंद सम्राटाचे औदासीन्य आणि भारतीयांना योग्य नेता त्या काळात मिळालेला नाही. स्वारीचे परिणाम काय काय झालं बघा. तर स्वारीचे परिणाम आपल्याला दिसतं की राजकीय परिणाम पहिला बघा, राजकीय परिणाम पण बघितला. राजकीय परिणाम काय बघा, राजकीय परिणाम काय झाला तर या स्वारीमुळे भारतातील लहान सहान राज्याची निरर्थकता व मोठ्या साम्राज्याची आवश्यकता भारतीयांना पटली. या परिस्थितीचा चंद्रगुप्त मौर्याने फायदा घेऊन मौर्य साम्राज्याची स्थापना केली. तरी पण सेल्युकस निकेटर व बॅक्टेरियन राजे यांच्यामुळे भारतीयाशी ग्रीकांशी संबंध वाढले. शिवाय भारतातून ग्रीक साम्राज्य उच्चाटन झाले असले तरी भारताशेजारी ग्रीक यवन स्थायी झाले. ग्रीक किंवा यवन, त्याला आपण यवन प्रिय, यवन यव हा शब्द कशासाठी वापरला हा सेटला प्रश्न विचारलेला. त्यांच्यातर्फे भारतीयांशी पाश्चिमात्य संबंध वाढले. मौर्य साम्राज्य पतन पावताच यवनाने भारतात प्रवेश केलेला दिसतो. परत
185 BC नंतर. त्या हा राजकीय परिणाम झाला. दुसरा आर्थिक परिणाम, आर्थिक परिणाम काय झाला? भारताच्या आर्थिक समृद्धी संबंधी ऐकलेल्या गोष्टी ग्रीकांसारख्या युरोपियन लोकांनी भारतात प्रत्यक्ष पाहिल्या आणि स्वदेशी जाऊन सांगितल्या. जे आर्थिक समृद्धी जी आहे त्याच्याबद्दल इथल्या गोष्टी ऐकल्या आणि प्रत्यक्ष जाऊन ग्रीकांनी युरोपमध्ये सांगितल्या. त्यामुळे पाश्चिमात्यांना त्यांचा फार उपयोग झाला. भारताचा विदेशी व्यापार वाढला, भारतासोबत त्यांचा व्यापार वाढला. तसेच या स्वारीमुळे वायव्य भारताची भयंकर प्राण व धनहानी झाली. भारतीय युद्ध मुद्रा प्रणालीवर ग्रीक प्रभाव दिसून येतो. त्याच्यानंतर सामाजिक परिणाम, सामाजिक परिणामामध्ये आपल्याला काय दिसतं बघा. काही ग्रीक भारतीय राजांकडे नोकरीस राहून भारतात स्थायी झाले, म्हणून ग्रीकांच्या सामाजिक जीवनाचा परिचय भारतीयांना झाला. त्यामुळे ग्रीकांच्या सुलभ सोयीस्कर सामाजिक चालीरीतीचा भारतीयांवर प्रभाव पडला असावा. सांस्कृतिक देवाणघेवाण पण आपल्याला त्यामध्ये झाली बघा. चौथा जो काही परिणाम आहे सांस्कृतिक देवाणघेवाण. सांस्कृतिक देवाणघेवाण. ग्रीक व भारतीयांच्या संबंधामुळे ज्योतिष मुद्रा कला वगैरे ग्रीक संस्कृतीचा भारतीय संस्कृतीवर जसा परिणाम झाला तसाच भारतीय धर्म तत्वज्ञान वगैरे ज्ञान ग्रीकांना मिळाले. धार्मिक परिणाम पण आपल्याला त्यामध्ये दिसतो बघा. बौद्ध धर्मावर ग्रीक धर्मसंकल्पनांचा परिणाम झाला. बौद्ध धर्मात मूर्तीपूजा प्रारंभ होण्यास ग्रीक प्रभुत्व सुद्धा कारणीभूत झाले. मूर्ती नव्हती अगोदर, तर मूर्तीपूजा आपल्याला आलेली दिसते. अलेक्झांडरच्या स्वारीचे उपरोक्त परिणाम झाले असले तरी संपूर्ण भारतावर स्वामित्व प्रस्थापित करण्याचे त्याचे स्वप्न साकार झाले नाही. स्वारीच्या परिणामाच्या बाबतीत अनेक इतिहासकारांनी आपली वेगळी मते मांडली. डॉक्टर स्मिथ, डॉक्टर मुखर्जी, डॉक्टर मुजुमदार वगैरे इतिहासकारांच्या मतावरून स्पष्ट होते की भयंकर संहार उद्ध्वस्त या व्यतिरिक्त अलेक्झांडरच्या स्वारीमुळे भारतीय जीवनात महत्त्वाचे बदल मुळीच झाले नाहीत, असे इतिहासकार सांगतात बघा. त्या काळातले जे काही इतिहासकार आहेत ते. ओके, आपण हे पण बघितलं. चला आता आपण पुढचा भाग बघूया बघा. अलेक्झांडर झालं आपल्याला. आता मौर्य काळ बघायचा आहे, ते आपण मला वाटतं सोमवारच्या लेक्चर्समध्ये बघूयात बघा. आणखी ह्या काळाबद्दल काय आहे का बघूयात बघा. रिझल्ट आला की चेक करू बघा. नाही अजून आलेलं नाही बघा. चेक करत राहा, रिझल्ट येईल बघा. 7 एप्रिल 24च अपडेट आहे, अजून काय आलेलं नाही. ओके, तर चेक करत राहा. पर्शियन अँड ग्रीक इन्व्हेजन ऑन इंडिया. पर्शियन अँड ग्रीक. काय प्रकारचा परिणाम झालेला आहे एन्शियंट इंडियामध्ये आपल्याला आहे, कधी काय झालेलं आहे त्याला बघूया. मिनिट नंबर 11. सिस्टम ऑफ कॉइनेज, एक्सपान्शन अँड कन्सोलिडेशन ऑफ एम्पायर काय प्रकारचं झालेलं बघा. लँग्वेज, डिक्लाइन ऑफ द एम्पायर काय म्हणतात, वर द पर्शियन एम्पायर असं म्हणलेलं. डिक्लाइन ऑफ द एम्पायर काय प्रकारचं आहे ते. एक्सपान्शन अँड कन्सोलिडेशन ऑफ टेरिटोरियल एक्सपान्शन अँड कन्सोलिडेशन ऑफ द एम्पायर was accomplished in more than 50 years. A number of rulers contributed in the whole process. However, Cyrus the Great and Darius II stand out as the key figures in the process of expansion and the consolidation. विस्तारीकरण आणि एकीकरणामध्ये आपल्याला दोघांचं असणारं महत्त्व.
विस्तारीकरण आणि एकीकरण यामध्ये सायरस आणि दारियस असणारं महत्त्व ते आपण वाचलेलं आहे, बघितलेलं आहे. दारियस म्हणलेलं दारियस पण वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये आपण बघतो बघा. सायप्रस किंवा सायरस म्हणजे ग्रेट टू डिस्टिंग्विश हिम फ्रॉम द अदर रुलर ऑफ द सेम नेम. बाकीच्यापेक्षा संस्थापक म्हणून बघा. ॲस्टेगस ही कंटिन्यूड with the many feature of the Median states like the Medes, the Persians, who were initially a confederacy of several Iranian tribes settled in Parsha. They were closely linked with Medes. The Median aristocracy was not immediately dislodged and continued to perform variation functions in new Achaemenid states. Over a period of time, the Persian element became more pronounced in the government of the empire. Simultaneously, the state became more centralized and monarchy as an institution became more powerful. राजशाही जास्त पॉवरफुल त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसते. राजशाही जास्त पॉवरफुल त्या ठिकाणी झालेली दिसते. Having stabilized his position, Cyrus immediately embarked upon an ambitious program of expansion. महत्वाकांक्षी असणारे विस्ताराचे धोरण त्यानं राबवायला सुरुवात केली. Archimedes rapidly filled the political vacuum that had been created in West Asia by the disappearance of the Assyrian Empire. Their expansion, however, was on a much bigger scale. The Babylonians were unable to consolidate their hold over the territorial acquisitions of the Naboo-Chendes. In fact, the Babylonians seems to have lacked the resources to build an empire that could have lasted for long duration. हे आपल्याला त्या काळातल्या बघा पर्शियन एम्पायरची माहिती सायरस पहिला त्याचं दिलेलं आहे. क्रोएशियस एक्सरसाइज नॉमिनल सुझेरेनिटी ओव्हर द ग्रीक सेटलमेंट ऑन द वेस्ट कोस्ट. मेसोडोनियन इन्व्हिजन किंवा त्याचा असणारा परिणाम बघूया आता. कॅम्बिसिस त्याच्यानंतर असणारा सायरस नंतर हा आलेला राजा आहे बघा. त्याच्यानंतर आलेला आहे मग कॅम्बिसियस नंतर आलेला राजा आहे तो बघा दारियस आहे. ग्रेट कॉन्क्वेस्ट म्हणतात. Alexander the Great conquest. Egypt lasted for 2 centuries, that is till Alexander Persian rule. Cambyses is supposed to have undertaken a series of military expeditions into some of the areas surrounding Egypt proper. Most of these expeditions seems to have been ended disastrously. This setback undermined his position in Iran itself. The last days of Cambyses are shrouded in mystery, but the available evidence indicates that he was faced with revolt in his homeland. So the long absence of the king from Iran and report of his family failure must have encouraged his revolt. त्यातनं रिवोल्ट झालेला असावा. मग आपल्याला काय बघा दारियस पोस्ट याचा परिणाम आपल्याला दिसतो बघा. दारियस पोस्टचा अशोकाच्या शिलालेखांवर किंवा त्या असणाऱ्या याच्यावर आलेला परिणाम पण म्हणून बघता येतो. दारियस आपण बघितलेलं आहे सगळं. मेडियन रिवोल्ट काय कसं आहे सगळं पाहिलेलं आहे. फक्त आपण ह्यातनं काय आपल्याला मिळते का इतिहासकार पण सांगतात. हिस्टोरियन डिओडोरस किंवा हेरोडोटस who wrote on account the Greek encounter between the Persian and Greek is a major source for the Archimedes. Herodotus was born in 485 BC at Halicarnassus, located on the southwest coast of Anatolia. Halicarnassus was an Archimedes territory. His famous history is essentially a narrative for the westward expansion of the Persian Empire. पश्चिमेकडचा विस्तार असणारा पर्शियन साम्राज्याचा पश्चिमेकडचा विस्तार याबद्दलची माहिती आहे. हेरोडोटसच्या रायटिंग. Herodotus had traveled widely, Egypt, Greek, Mesopotamia. Before writing his account, most of his information about Persia was समकालीन किंवा कंटेम्पररी ग्रीक सोर्सेसमधनं माहिती मिळालेली आहे. कंटेम्पररी ग्रीक सोर्सेसमधनं ती आपल्याला माहिती मिळालेली दिसते. ओके. Persian, another Greek source, what is Persica of Ctesias belong to the Nudus, situated just south. हे नाव आपल्याला ग्रीक हिस्टोरियन जे आहेत बघा फॉरेन अकाउंट मध्ये आहे बघा. फॉरेन अकाउंट्स मध्ये आपल्याला विचारतो प्रश्न. फॉरेन अकाउंट्स काय बघा कुठले कुठले ग्रीक आहे, अरेबिक आहे आणि चायनीज आहे. चायनीज सगळ्यांना माहितीच आहेत. ग्रीक आणि अरेबिकची हे तेवढे नावं लक्षात ठेवा जे काही काय आहेत ते. ही वॉज टेकन ॲज अ प्रिझनर by the Persian during the course of military campaign
and become a doctor at the Persian court, where he stayed for about 17 years, till 397 BC. His account is frequently at variance with that of the Herodotus. The consensus among the modern scholars, much of the information contained in Persica is inaccurate. आधुनिक काळातले असणारे इतिहासकार त्याला म्हणतात की त्याची माहिती जी होती ती चुकीची असलेली माहिती होती. Darius Post himself has left behind a record of the opening years of his region in the form of large triangular inscriptions carved on the Behustan. आपण पाहिलं बेहुस्तानचं आपण इन्स्क्रिप्शन पाहिलं. बेहुस्तान इन्स्क्रिप्शन इलॅमिनाटी अँड बॅबिलियन अकॅडियन लँग्वेजमध्ये असणारं बेहुस्तान हे आपल्याला असणारी माहिती आहे बघा. दारियस गेला. दारियस किती आपल्याला एक्सपिडिशन दिसते बघा त्याची थ्रेसला 513चं एक्सपिडिशन. परत काय बघा बॅटल ऑफ मॅरेथॉन. पर्शियन आर्मी वॉज डिफिटेड बाय द अथेनियन ॲट द मॅरेथॉन. ग्रीक आणि अथेन्स स्पार्टा तुम्ही बघितलं असेल बघा ती पण स्टोरी आपल्याला ह्याच्यातल्या दिसते बघा. 300 मूवी होता बघा तेही आपल्याला बघायला. डेथ ऑफ डारियस 486 BC आणि सन सक्सेसर झेर्सिस फर्स्ट. कर्षाय कयार्श किंवा कशार्य शेनाय वेगवेगळ्या अर्थ त्याचे निघतात बघा म्हणजे उच्चार वेगळे होतात. काय परिणाम झाले. इम्पॅक्ट ऑन इंडिया आपल्याला बघायचं. अलेक्झांडरचा मॅसेडोनियन अरेनियाचं इरियन्स इंडिका त्याच्यामध्ये काय बघा. The period of Alexander is well attested by a number of sources. At first instance, these sources seems impressive and remarkable. There are full-length histories of the region by the Arian आपण मागापासून पाहिलं आणि Curtius Rufus. A formal biography of Plutarchची पण biography आपल्याला दिसते. A whole book of Diodorus and the Diodorus काय बघा. Diodorus Circulus, Bibliothea, substantial passage in the latter book of Strabo's geography. However, despite giving an impression of being substantial, their value as primary sources to put question as they all are late. Diodorus' work are dated to the 3rd quarter of the 1st century BC. Plutarch and Arrian in the 2nd century CE. Thus, there is a gap of 200 to 300 centuries between Alexander's death and the first connected narrative of his region. त्या काळातली माहिती आपल्याला नंतरच्या काळात मिळते. Some of these work are accused of being imaginatively fictitious, preoccupied with rhetoric, full of trivial details, grossly exaggerated, and are without the checks to test their authenticity. Despite all these handicaps, scholars have been able to sift significant information that is both credible and useful in the context of India. Arian account is most sober rendition of Alexander region. Arian was a simple soldier who paid his tribute to the memory of Alexander by selecting best possible sources and reproducing them faithfully. And his 7 books, History of Alexander, 7 पुस्तक आहेत बघा Arianची, History of Alexander नावाची, was based on the account of Ptolemyच्या रायटिंग वर आहे, Aristobulus रायटिंगवर आहे, नियरकस आहे, एरियाथ्रोस्थिन्स आहे, टॉलेमी, नियरकस, वेर ऑल आय विटनेस टू द कॅम्पेन ऑफ अलेक्झांडरच्या मोहिमेची काय म्हणता येईल की अलेक्झांडरच्या मोहिमेचे समोर किंवा त्या काळाचे साक्षीदार असणारे लोक त्याच्यावर लिहिलेलं एरियननं लिहिलेलं पुस्तक आहे. Voyages of Alexander fleet in Southern Ocean and based on the sources such as Erythros, Megasthenes and Nearchus. Some important classical figures associated with Alexander. Quintum Curtius Rufus, probably 1st century CE. He is the author of the only extant Latin monograph on Alexander the Great, usually called the Historia Alexandri Magni. Historia Alexandri Magni. The पुस्तकाचं नाव आहे. Liveliest account of the Alexander exploits in Asia.
एशिया. Plutarch in Greek born was a biographer and author whose work strongly influenced the evolution of history writing in Europe from the 16th to 19th century. युरोपमधल्या इतिहासामध्ये माहिती करून घेण्यासाठी प्लुटार्कची माहिती आपल्याला जास्त महत्त्वाची आहे. स्ट्रॅबोची जिओग्राफी बघा, स्ट्रॅबोज जिओग्राफी, प्लुटार्क, रुफुस, Greek geographer, historian whose geography is the only extent were covering the whole range of people and countries known to both Greek and Romans. Augustusच्या काळात Aristobulus of Caesarea he accompanied Alexander on his campaign. He served throughout an architect and military engineer. Diodorus Siculus, Greek historian. Nearchus, he was an officer in the Macedonian army under the Alexander, who was an Alexander order sailed from the Hydaspes river in western India to the Persian Gulf after the Euphrates and Babylon. हे आपल्याला आपण बघितलेलं आहे बघा. आपण याच्यात बघूया बघा, मॅसेडोनिया काय सगळं पाहिलेलं आहे बघा. ही नावं बघून घ्या. अलेक्झांडरने जी शहरं वसवली ती. अलेक्झांड्रिया इथे एक आहे बघा, दिस इज ऑल्सो अलेक्झांड्रिया. अलेक्झांड्रिया ऑन द इंडस आहे. ॲराचोसिया इथं आहे बघा. परत बघा अलेक्झांड्रिया इन ॲराचोसिया मधलं असणार आहे अलेक्झांड्रिया. अलेक्झांड्रिया इन द कॉकेशियस मधलं आहे. ओके, अलेक्झांड्रिया इन इसॅटी बघा, त्यांनी शहरं जी वसवलेली आहेत बघा, अलेक्झांडरनं वसवलेली शहरं आहेत बघा. सिटीज फाउंडेड बाय द अलेक्झांडर. चित्र बघून घेणे याचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल बघा, कुठले कुठले शहरं त्यानं वसवले. आपण त्याची नावं पण दिलेली आहेत बघा, आपण त्याची नावं सुद्धा दिलेली आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला प्रश्न काय प्रकारचे